ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. मागे सांगितल्याप्रमाणे आज आपण लक्ष्मीबद्दल जाणून घेणार आहोत. तर लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर लक्ष्मीची स्तुती करण्यासाठी तिची उपासना करून तिला जागृत करण्याचं काम कोणकोणत्या ऋषींनी केलं, श्री सुक्तामध्ये जे 16 मंत्र आहेत, जे 16 सुक्त आहेत, त्यांना जागृत करण्याचं काम कोणी केलं, कसं केलं, याबद्दल अनेक गोष्टी आहेत. त्या आपण एक एक करून लक्ष्मीपूजनापर्यंत जाणून घेणार आहोत. तर आपण सुरू करूया. सर्वप्रथम लक्ष्मीची उत्पत्ती. तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, समुद्र मंथन झालं आणि त्यामधून ही लक्ष्मी प्रकटलेली आहे. मग याच्यापूर्वी लक्ष्मी नव्हती का? तर असं नाही, लक्ष्मी तेव्हाही होती. पण एकदा काय झालं की दुर्वास मुनी जे वैकुंठातून बाहेर आले आणि त्यांना समोर इंद्र दिसला आणि इंद्रावर प्रसन्न झाले ते, आणि त्यांना आपल्या गळ्यातली एक फुलांची माळ त्यांनी दिली. त्यावेळेस इंद्राने ही जी माळ आहे ती ऐरावताच्या डोक्यावर ठेवली. आता ऐरावत हत्ती होता आणि तो चालता चालता ती माळ खाली पडली. खाली पडल्यावर ऐरावताने ती आपल्या पायाखाली तुडवली. त्यामुळे दुर्वास मुनींचा अतिशय संताप झाला आणि त्यांनी इंद्राला शाप दिला, तुझं वैभव नष्ट होईल. आणि यामुळे त्यातील जी लक्ष्मी होती, म्हणजे वैभव म्हणजेच लक्ष्मी, ही सुद्धा रात्रीच्या काळोखात दडली गेली. आता संपूर्ण वैभव नष्ट झालं. ज्यावेळेस लक्ष्मी नष्ट होईल असं म्हणतं कोणी, त्यावेळेस प्रकाशापासून जे आपल्याला धान्य मिळतं, धन आहे, ह्या सगळ्या गोष्टी, रत्न आहेत, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लक्ष्मी. कारण ती आपला जो पालनकर्ता विष्णू आहे त्याची शक्ती आहे. तेव्हा दैत्यांचं राज्य सुरू झालं आणि हे दैत्य जे होते ते अत्यंत शक्तिशाली बनले. का? कारण शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या होती आणि देवतांकडे त्या तुलनेने काहीच नव्हते. त्यावेळेस विष्णूंनी इंद्राला सल्ला दिला की तू समुद्र मंथन कर आणि त्यातून सर्व रत्न बाहेर येतील आणि तुला अमृतसुद्धा मिळेल. मग विष्णूंनी स्वतः कूर्म अवतार घेतला, म्हणजे कासवाचा अवतार घेतला. सर्वात प्रथम ज्यावेळेस मंदार पर्वत ठेवण्याची युक्ती सुचली रवी म्हणून आणि वासुकी सर्पाची दोरी करण्यात आली, त्यावेळेस तो जो पर्वत आहे तो आधार नसल्यामुळे खाली बुडायला लागला आणि म्हणूनच विष्णूंनी एका मोठ्या कासवाचा अवतार घेतला आणि समुद्रमंथन सुरू झालं. आता सुरुवातीला ज्यावेळेस मंथन सुरू झालं त्यावेळेस हलाहल म्हणजे विष बाहेर आलं आणि शंकराने ते विष प्राशून आपल्या घशातून खाली न येऊ देता ते संपूर्ण विष नष्ट केलं आणि सगळ्यांचे प्राण वाचवले. म्हणून त्यांचा जो घसा आहे तो निळा पडला आणि त्यांना नीळकंठ असं सुद्धा म्हटलं जातं. यानंतर जी आली ती आहे अलक्ष्मी. आता ज्येष्ठा देवी सुरुवातीला प्रकट झाली. अलक्ष्मी जी आहे ती सुरुवातीला जन्माला आली समुद्रमंथनातून, म्हणून तिला आपण ज्येष्ठा म्हणतो. आणि कनिष्ठा जी आहे ती आहे लक्ष्मी. तर वेगवेगळ्या पुराणानुसार वेगवेगळ्या कथा आढळतात. हलाहलानंतर अलक्ष्मी आली आणि त्यानंतर कामधेनू प्रकट झाली. कामधेनू जी आहे ती वसिष्ठांना दिली. त्यानंतर सर्व ऋषी जे आहेत ते प्रसन्न झाले आणि कामधेनूला घेऊन गेले. त्यानंतर ऐरावत प्रकट झाला. आता काही ठिकाणी ही गोष्ट वेगळी येते. प्रथम उच्चैश्रवा प्रकट झाला. उच्चैश्रवा हा घोडा होता आणि त्याला 7 तोंड होते असं म्हणतात. तर सुरुवातीला हा जो उच्चैश्रवा घोडा आहे तो प्रथम देण्यात आला बलीला. देण्यात आला. बली दानवांचा प्रमुख होता आणि त्यानंतर जे रत्न येणार होतं ते होतं ऐरावत. विष्णूंनी जरा इंद्राला समजावलं की तू थांब जरा, ह्याच्यानंतर जे रत्न येईल ते उच्चैश्रवापेक्षा जास्त बलवान आहे, त्यामुळे
त्याच्या पुढचं जे रत्न आलं ऐरावत ते इंद्राला देण्यात आलं. आता उच्चैश्रवा जे रत्न आहे ते जरी बलीला दिलं तरी ज्यावेळेस वामन अवतारामध्ये बलीकडनं सगळं वामन अवतारांनी मागून घेतलं, त्यावेळेस हा जो उच्चैश्रवा नावाचा घोडा आहे तो सूर्याचं वाहन बनला, सूर्याला देण्यात आला. त्यानंतर कल्पवृक्ष हा इंद्राला मिळाला. रंभा नावाची अप्सरा ही इंद्राला मिळाली. त्याच्यानंतर वारुणी देवी प्रकट झाली, ही अर्थातच दानवांना मिळाली. वारुणीचा एक अर्थ होतो सुरा म्हणजे मदिरा, तर अर्थातच ती दानवांना मिळाली. त्यानंतर कौस्तुभमणी उत्पन्न झाला आणि तो विष्णूंनी आपल्यासोबत आपल्या गळ्यात धारण केला, हृदयावर धारण केला. आणि हा जो कौस्तुभमणी प्रकट झाला तो भक्तीचं प्रतीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रकट झालं ते म्हणजे पांचजन्य नावाचा शंख. हा सुद्धा शंख जो आहे तो विष्णूंनी आपल्या हातात धारण केलेला आहे. त्यानंतर चंद्रदेवाचा जन्म झाला. तर लक्ष्मीला बऱ्याचदा चंद्रा असं सुद्धा म्हटलं जातं किंवा चंद्र सहोदरी असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या ठिकाणी चंद्राचा जन्म झाला त्याच ठिकाणी लक्ष्मीचा सुद्धा झाला असं म्हटलं जातं. तर चंद्रदेवाचा जन्म झाला जो शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केला. त्यानंतर जी प्रकट झाली ती म्हणजे माता लक्ष्मी. ही समुद्राची कन्या आणि ती कमळावर विराजमान होती, चतुर्भुज होती, दोन्ही हातात तिच्या कमळ होते, तेजस्विनी आणि अतिशय सुंदर होती. त्यानंतर देव आणि दानव दोघेही मोहित होऊन तिच्याजवळ गेले, पण लक्ष्मीने त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. आणि ज्यावेळेस सगळ्यांना रांगेत उभं केलं आणि ज्याला ज्याला इच्छा होती लक्ष्मीशी विवाह करण्याची ते सगळे आले तिथे. स्वतः शंकरसुद्धा होते. शंकरांना लक्ष्मींनी नमस्कार केला आणि आशीर्वाद मागितला की मला योग्य तो वर मिळावा. आणि शंभू भोळा जो आपण म्हणतो, भोळ्या शंकराने तिला तोही वर देऊन टाकला ज्यावेळेस ते स्वतः स्वयंवराला उभे होते. असो, त्यानंतर लक्ष्मीने विष्णूंना निवडलं आणि तेव्हापासून लक्ष्मी विष्णूंची झाली. आता ही जी गोष्ट आहे ही पुराणांमध्ये येते की समुद्रमंथन झालं, असं असं झालं. पण लक्ष्मी म्हणजे नक्की कोण? लक्ष्मीचं मुख्य स्वरूप ते काय? तर लक्ष्मी म्हणजे वैभव, लक्ष्मी म्हणजे सिद्धी. लक्ष्मी आपण जे अष्टलक्ष्मी बघितलं, धन, धान्य, समृद्धी, विजय, संतान, ह्या सगळ्या ज्या आहेत ती लक्ष्मीचीच रूपं आहेत. मग समुद्रमंथन म्हणजे काय? जेव्हा आपण लक्ष्मी एक पर्सॉनिफिकेशन म्हणून बघतो की हे सगळं असणं, शांती असणं घरामध्ये, समृद्धी असणं, विद्यालक्ष्मी पण म्हणतो आपण, तर हे जेव्हा घरामध्ये आहे तिलाच आपण लक्ष्मी हे नाव दिलं आहे आणि तिलाच आपण एक पर्सॉनिफिकेशन करून एक मानवी शरीर दिलं आहे. पण ती त्याच्यात व्यापणारी नाही, ती सर्वव्यापी आहे. ती खऱ्या अर्थाने विष्णूची शक्ती आहे. शक्ती म्हणजे पालन करण्याची जी शक्ती आहे ती म्हणजे लक्ष्मीच आहे. तर ही लक्ष्मी जर अशी असेल तर खरंच समुद्रमंथन म्हणजे काय? तर बघा, सुरुवातीला काय झालं? सुरुवातीला शक्ती नव्हती. त्यानंतर जी देव आणि दानव या दोघांचा तह झाला, म्हणजे चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती दोघांचा तह होऊन ते एकत्र आले आणि ठरवलं आता सागर मंथन करायचं. तर चिंतन केलं आपण जर ह्याच्यावर तर आपल्याला असं कळतं की माणसाचा जो जन्म झाला त्याच्या आधीही त्याला अनेक जन्म होते, बरोबर? आणि पूर्वजन्मी त्याने जे संस्कार केले ते त्याला ह्या जन्मी आठवत नाहीत किंवा त्याचं जे ज्ञान असतं ते ह्या जन्मात त्याला नसतं. आणि ज्यावेळेस मृत्यू येतो त्यावेळेस भावनांचा पूर दाटतो असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्या पुरापासून आपल्याला जो कोणी वाचतो तो म्हणजे मत्स्य अवतार, विष्णूंचा मत्स्य अवतार आपल्याला त्यातून वाचवतो. आणि हा जो कल्लोळ झाला भावनांचा त्यातून तो आपल्याला चांगल्या प्रकाशाकडे नेऊन ठेवतो. आणि आपली जी नाव आहे ती जन्मकर्मानुसार आपल्या आपल्या ठिकाणी बांधून ठेवतो आणि आपल्याला वाचवतो.
त्यानंतर जेव्हा जन्म होतो त्यावेळेस आपल्याला काही कळत नसतं, आपल्याला ज्ञान नसतं, बोलण्याची भाषा काय काही समजत नसतं, कारण आपल्याला मस्तकच नसतं त्यावेळेस. तर मस्तक नसतं असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे अज्ञान असतं, स्मृती नसते. आणि त्यावेळेस जे ब्रह्म, आता आपण ब्रह्माचे 4 वेद असं म्हणतो, ते 4 वेद म्हणजे त्याचे मस्तक, अशी जर तुलना केली तर असं समजतं की हे जे 4 वेद आहेत ते चोरले आहेत. आणि त्यानंतरसुद्धा विष्णूंनी येऊन त्याला वाचवलेलं आहे. आणि त्यानंतर आता जीव दृढ झाला की आता मला अमृत मिळवायचं आहे, आणि मनाचा निश्चय झाला की काही करून आपल्याला जे अमृतरूप स्वरूप आहे ते प्राप्त करून घ्यायचं आहे. तर पर्वत ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला मेरुदंड आहे, आणि असा जो मेरुदंड आहे तो एका पर्वतासारखाच आहे, आपल्याच शरीरात आहे. आणि वासुकी, आता आपण दशमहाविद्येचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळेस आपण ही जी शक्ती आहे तिला आपण भैरवी, ही जी शक्ती आहे तिला आपण कुंडलिनीशी कंपेअर केलं होतं, तुलना केली होती. आणि त्याच्यामध्ये ती सर्पासारखी वेटोळे घालून आहे असं सुद्धा बघितलं होतं. तर अर्थातच सर्प म्हणजे जो वासुकी आहे तो म्हणजे आपल्या ज्या नाड्या आहेत ते म्हणजे वासुकीचं रूप आहे. त्यानंतर खाली ज्यावेळेस आपण साधना करणार आहे त्यावेळेस आपण त्याच्यावर स्थिर आहोत का नाही, का आपण परत खाली जातोय, परत अवनतीकडे जातोय, ह्याच्यासुद्धा साठी भक्ती आवश्यक आहे. आणि त्यासाठी विष्णू अवतार घेतो कूर्मरूपात, आणि तोच आपल्याला आधार देतो. आपल्या सर्व साधनेमध्ये विष्णूच आपल्याला आधार देतो. जिवे दृढ झाला अमृता ते पहाया, असा निश्चयो मानसीचा जो झाला, असे योग वा मंत्र वा भक्तिरूपी, तदा कुर्म झाला हरी पाळण्याती. असे मेरुदंड मेरुरूपी शरीरा, असे सर्पवासुकी तो शक्तिरूपा, मूलाधार चक्र 2 नाडी मिळाला, सदा साधने मंथने सिद्ध झाला. आता आपण जर हे म्हटलं की समुद्र मंथन, तर हे ॲक्च्युली खरं तर आपल्या साधनाचं मंथन आहे. आपण ध्यान करतो, जप करतो, जे कोणतं साधन करतो त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण जगामध्ये द्वैत आहे, आणि जिथे गुण आहे तिथे अवगुणसुद्धा आहेत. त्यावेळी जेव्हा गुण आणि अवगुण दोन्ही मिळून एकत्र येतात आणि साधना सुरू होते त्यावेळेस आपल्या साधनाचा भार जो आहे तो विष्णू स्वतः आपल्या पाठीवर घेतो. गुणा अवगुणा दोनही सिद्ध झाले, परी मेरुदंड तो जातो लयाते, अशी स्थापना कासवा पाठीवरती, हरी झेलितो भारत्या साधनाती. पुढे साधन जेव्हा माणूस करू लागतो त्यावेळेस सर्वप्रथम काय येतं तर विष. आणि हे जे विष आहे ते जणू मृत्यूचं स्वरूप आहे. आणि तेव्हा काय करायला पाहिजे, त्यावेळेस योगवृत्ती ठेवायला पाहिजे. कारण हे विष कोणी ग्रहण केलं तर शंकरांनी ग्रहण केलं. आणि कुठे साठवून ठेवलं तर आपल्या घशामध्ये. तर त्रिबंध हे जे आसन आहे ज्याच्यामध्ये विशुद्ध चक्र याच्यावर कंट्रोल केलं जातं. तर सर्वप्रथम हे साधन करताना हे जे विष येतं, जो आपल्या शरीराचा दाह होतो, त्रास होतो, त्यासाठी योगवृत्ती जी मनाची आहे ती नेहमी असायला पाहिजे. आणि त्यावेळेस हे जे हलाहल आहे ते त्रिबंधाने आपल्याला नष्ट करायला पाहिजे, असं हे प्रतीक आहे.
पुढे साधने देहतो लागताना, उठे विष काळे जणू मृत्युरूपा. तदा ठेविरे योगवृत्ती मनाची, सदा राहुदे स्थिर त्रिबंधरूपी. असे चक्रकंठी विशुद्धा शंभुरूपी. आता शंभूने जेव्हा हे विष प्राशन केलं त्यावेळेस त्याने सुद्धा रामाचं स्मरण केलं आणि स्वतःचं म्हणजे दाह जो आहे तो त्याने शांत झाला. त्याच्यानंतर अनेक रत्न आले. उच्चश्रवा आला. उच्चश्रवा घोडा आहे आणि घोडा एक गती देतो. तर त्याने हे सांगितलं आपल्याला की आता आपल्याला साधनाची गती वाढवायला पाहिजे आणि फक्त अश्व मिळाला, गती मिळाली म्हणून त्यावर संतोष मानू नको. त्यानंतर गजपती आला. आता हा गजपती म्हणजे ऐरावत. ऐरावताला 4 मस्तक आहे. जर आपण हे जे प्रतीक आहे ते नीट ह्याच्यावर चिंतन केलं तर 4 जे त्याचे मस्तक आहेत ते म्हणजे 4 पुरुषार्थ. आणि ही अशी आपल्याला शक्ती मिळाली की आपल्याला हे 4 कर्म जी आहेत ती आपण साध्य करू शकतो. पण तू त्याच्यावर संतोष मानू नकोस. तुला काय पाहिजे तर ते अमृत पाहिजे. पुढे उच्चश्रावरूपी यश्व येई, रहस्य गतीचे तो सांगून जाई. असे वाढविती गती साधनाची, नको मानु संतोष त्या अश्वरूपी. पुढे गजपती तो वसे 4 शिरी, असे साधसी तू पुरुषार्थचारी. मिळाली हो शक्ती साधण्या 4 कर्मे, नको मानु संतोष पुरुषार्थ तू रे. त्यानंतर अनेक गोष्टी आल्या. कौस्तुभमणी आल्या, रंभा अधिक अप्सरा आल्या. त्यानंतर वारुणी आली म्हणजे मदिरा, ज्याच्याने मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते. तर अशा सगळ्या गोष्टी आल्या. तर जर आपण ह्याचंसुद्धा प्रतीक बघितलं तर ज्यावेळेस आपल्याला एखादी शक्ती प्राप्त होते, आपण साधना करत राहतो, त्यानंतर आपण त्याच्यापासून भ्रष्ट होण्यासाठी अशा गोष्टी नक्कीच निर्माण होतात. आणि त्यांनासुद्धा बाजूला सारून आपण हे साधनाचं जे मंथन आहे ते सोडायला नाही पाहिजे. हीच सांगणारी ही कथा आहे. तुला पाहिजे पियुष ते मोक्षरूपी, नको गुंतु यक्षी अप्सरा गानरूपी. नको गुंतु रे अन्य तू साधका हे, नको सोडू ते मंथन साधनाचे. यानंतर जी प्रकट होणारे म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांवर, सर्व मोहावर ज्यावेळेस आपण नियंत्रण करतो, त्यानंतर जी प्रकट होणार आहे ती जगदंबा, लक्ष्मी, विष्णुप्रिया. आपण जे काही नाव घेतो लक्ष्मीची सर्वच. पुढे लक्ष्मी येई असे माय माता, तिला देई रे विष्णुसी आश्रयाला. अकाला ते म्हणतो श्रीहरी तोच दाता, तदा होसी रे तन्मय केशवाला. आता ह्यानंतर आपल्याला लक्ष्मी मिळेलच. लक्ष्मी म्हणजेच सिद्धी, लक्ष्मी म्हणजेच जगदंबा, जी योगमाया आहे ती म्हणजेच लक्ष्मी. आणि अशा सगळ्या प्रकारची समृद्धी, धनधान्य सर्व काही आपल्याला मिळेल. त्यावेळेस आपण ती लक्ष्मी, तिचं वर्णन करण्यासाठी दानव किंवा देवांच्या रांगेत न उभं राहता विष्णूला अर्पण करायची. आणि आपलं जे कार्य आहे मंथनाचं, साधनाचं कार्य जे आहे ते पुन्हा कंटिन्यू करायचं, पुन्हा सुरू करायचं. त्यानंतरच आपल्याला धन्वंतरी अमृत येऊन देणार आहे. असे अंतसमयी सर्वही जिंकले ते, स्वये येत धन्वंतरी अजर रूपे. कलश त्या कृपेने मिळे अमृताचा, परी घेई तो रूपही
रूप विष्णू ही आता अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी प्रकट झाला. दानवांनी तो चोरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र विष्णूंनी हस्तक्षेप केला आणि मोहिनीचा अवतार घेतला. ज्यावेळेस अमृत प्रकट होतं त्यावेळेससुद्धा त्याचा मोह न करता आपण त्यापासून बाजूला राहून विष्णूंची भक्ती करायला पाहिजे. का? कारण आपल्याला जो अमृत पाजणार आहे स्वतः हाताने तो म्हणजे विष्णू आहे. नको वासना हो अशा अंतसमयी, हरी वाढवी गुण सद्गुण अंगी. असे वाढता गुण सद्गुण ज्याचे, प्रभू पाजितो त्या मोहिनीच्या स्वरूपे. तर असं जे अमृत येणार आहे ते मोहिनीचं स्वरूप घेऊन स्वतः विष्णू आपल्याला पाजणार आहे, तेव्हा तू धीर ठेव. आता लक्ष्मी प्रकट झाली. ही जी कथा आपण ऐकली तिचा आपण साधनेशी संदर्भ काय आहे तो सुद्धा बघितला. यानंतर आपण श्रीसुक्ताकडे वळत आहोत आणि ह्याच्यामध्येच एक कथा येते ती अशी की ज्यावेळेस लक्ष्मी प्रकट झाली, लक्ष्मी आणि विष्णूंचा विवाह झाला, त्यावेळेस ते ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणाहून दोन ऋषी प्रकट झाले आणि त्यांचं नाव आहे चिक्लित आणि कर्दम. कर्दम ऋषींचं नाव आपण ऐकलं असेल. कपिल मुनींचे जे पिता होते त्यांचं नाव होतं कर्दम आणि ते स्वतः विष्णूंचेच पुत्र होते. तर चिक्लित याने प्रथम श्लोक जो आहे, श्रीसुक्तामधला जो प्रथम श्लोक आहे तो म्हटला, हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. तर हा मंत्र जो आहे तो चिक्लित याने म्हणजे लक्ष्मीच्याच पुत्राने जागृत केलेला आहे आणि तो श्रीसुक्तातला प्रथम श्लोक ठरला. याचा अर्थ काय की हे अग्निदेव, मी लक्ष्मीचं आवाहन करतो, जी हेमवर्ण आहे, हिरण्यवर्ण आहे, जिचा रंग पिवळा सोनेरी आहे आणि सुवर्ण आणि चांदी यांनी जी नटलेली आहे, जी चंद्रासारखी प्रभा असलेली आहे, धन आणि समृद्धी यांचा अवतार अशी जी प्रत्यक्ष लक्ष्मी आहे तिचं आवाहन करतो, तिला मी बोलवतो. कुणाकडे आपण ही प्रार्थना करतो तर अग्निदेवाकडे. तर ह्याचं मराठी ट्रान्सलेशन बघूया. महालक्ष्मी आवाहितो जातवेदा नटे स्वर्णरजते असे हेमवर्णा असे चंद्रमेच्या परियुत्तमाती धनसमृद्धी या रूपे अवतरीती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.